कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात मराठीचा सन्मान केला जातोय। भाषणं, कार्यक्रम आणि घोषणांचा गजर सुरू आहे। मात्र वास्तव अस्वस्थ करणार आहे। प्रत्येक शहरात सर्रास दिशादर्शक फलक पाहत असतो। लातूर शहरातील अधिकृत फलकांवरच अशुद्ध मराठी झळकत असल्याचं समोर आलेलं आहे। पाहूयात। मराठी भाषा दिनी लातूरमध्ये मराठीचाच अपमान। प्रशासनाकडून दिशादर्शक फलकांवर अक्षम्य चुका। आपल्याच घरात हाल सोसते मराठी। शिक्षणाची पंढरी अशी लातूरची खऱ्या अर्थानं ओळख, पण याच शिक्षणाच्या पंढरीत मराठी भाषेचा अपमान होत असल्याचं चित्र आहे। लातूर शहरातील दिशादर्शक फलकांवर अशुद्ध मराठी झळकत असल्याचं दिसतंय। कुठे शब्दलेखनाच्या चुका तर कुठे चुकीच्या मात्रा पाहायला मिळतात। या प्रकारावर मराठी अभ्यासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालेला असताना एकीकडं हे विदारक चित्र पाहायला मिळतं आणि दुसरीकडं आपण त्या भाषेच्या अनुषंगाने वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो। हे करत असताना कुठंतरी एक मनाला खंत वाटत असते आणि ही जबाबदारी त्या विभागाच्या प्रमुखाने पार पाडली पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। ज्या फलकांवरून नागरिकांना दिशा मिळते त्याच फलकांवर भाषेची दिशा मात्र चुकलेली दिसते आहे। शाळा कॉलेजमध्ये शुद्ध मराठी शिकवली जाते, मात्र अधिकृत फलकांवर अशा चुका का, असा सवाल आता उपस्थित केला जातो। हा महत्त्वाचा चौक आहे आणि तिथे पण आपण चुकीची मराठी लिहिलेली बघतो। पॉलिटेक्निक कॉलेजची पॉलिटेक्निकच्या ठिकाणी पॉलिटेक्निक लिहिलेलं आहे। लोक येतात जातात, आपण मराठी आपल्याला वाचता येते तरी सुद्धा आपण चुकीची मराठी वाचतो, तरी आपल्याला बोलता येत नाहीये। हा मुद्दा मांडायला पाहिजे आणि ही दुरुस्ती कुठे ना कुठे झाली पाहिजे। मी ते पाहिलं आणि मराठी राजभाषेच्या दिनीच हे दिसून येतं, हे अत्यंत खेदाची गोष्ट आहे। आणि जे संबंधित विभाग असतील त्यांना पत्रव्यवहार करून योग्य ती चौकशी करून ते दुरुस्त करण्याची तजवीज आम्ही पूर्ण करण्यात येत आहे। एकीकडे महाराष्ट्र शासनाकडून मराठीच्या जतन आणि संवर्धनाचे मोठे दावे केले जात आहेत, पण प्रत्यक्षात मात्र अधिकृत फलकांवरच भाषा विद्रूप होताना पाहायला मिळते। यामुळे आपण शाळेत नेमकं काय शिकलो हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।